हायकोर्टाची बंदी जैन मुनींनी समजली पाहिजे असं विधान राज ठाकरे यांनी केलंय। राज ठाकरेंनी आता पत्रकारांशी संवाद साधला, यावेळेला ते बोलत होते। हायकोर्टानं जर कबूतरखान्यांवर बंदी घातली आहे तर ती जैन मुनींनी समजून घ्यावं असं राज ठाकरे म्हणाले। तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली आणि इतर काही महापालिकांनी 15 ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी घातली, त्याबाबतही राज ठाकरे बोललेत। त्यावरही राज ठाकरेंनी स्वातंत्र्य दिन आणि त्याच दिवशी खाण्यावर बंदी हे योग्य आहे का असा सवाल उपस्थित केलाय। आणि मला असं वाटतं त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल, बरोबर आहे। आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं जैन मुनींनी ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की हायकोर्टाने कुठच्याही प्रकारची बंदी घातलेली आहे तर त्या प्रकारे ती गोष्ट आपण केली पाहिजे असं मला असं वाटतं। त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर जर समजा खायला घालत असतील तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे। जर हायकोर्टाचा निर्णय तसा आहे की त्यांना खायला घालू नका, त्याच्यानंतर जर समजा उगाच धर्माच्या नावाखाली जर समजा तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे। कारण ह्या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात झाली की बाकीचेही तसेच वागायला सुरुवात करणार आणि मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायचे कशाला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।